नमस्कार शेतकरी मंडळी. मी आपला मित्र दादासाहेब डोकले योगेश कृषी युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तयार करण्यामागचं कारण म्हणजे एकच की 13 डिसेंबर 2025 किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे इथं गेलो असता तिथं बघण्यामध्ये आलं की ज्या पण वेळेस आपण शेती करत असतो आपल्या डोक्यामध्ये एक फॅट असतो की अशा पद्धतीने शेती केली जाते, या गोष्टी आपण तिथं करायला पाहिजे, याची फवारणी करायला पाहिजे, या गोष्टींचं खत सोडायला पाहिजे, ड्रिप इरिगेशन असं करायला पाहिजे, ट्रॅक्टरची सरी अशी करायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात की आपण अशा पद्धतीनं करायला पाहिजे. पण ज्या पण वेळेस आपण कृषी प्रदर्शन मध्ये जात असतो, तिथल्या वस्तू बघत असतो, तिथल्या गोष्टी बघत असतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की सध्याच्या कंडिशन मध्ये आणि सध्याच्या वातावरणामध्ये शेती कशा पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे कुठंतरी तुम्ही बघू शकता ना, आज माणूस चंद्रावर जातोय, म्हणजे ठीक आहे ना, आपण समजा परंपरागत शेती करत आलेलो आहे म्हणून आपल्या 2-4 गोष्टी माहिती असतात की हा शेती अशा पद्धतीने केल्या जाते, अशा पद्धतीने आपण शेती करू शकतो. पण मग सध्याचं वातावरण बघता, सध्या वातावरण एवढं खराब झालेलं आहे की आपल्याला परंपरागत शेती तर करायचीच आहे, पण सध्यामध्ये मॉडर्न युगामध्ये कोणकोणती शेती केली ती त्याचा पण विचार करावा लागेल. कारण की आता एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे की आपण जर त्या पद्धतीने जर गेलो तरच ते वातावरण, टेम्परेचर, ह्युमिडिटी वगैरे सगळं मॅच करतील आणि त्या पद्धतीने आपल्याला शेतीमध्ये प्रॉफिट होईल. सांगण्याचं कारण फक्त एवढंच, जिथं पण कृषी प्रदर्शन असतं तिथं तुम्ही जायला पाहिजे, तिथल्या तुम्ही गोष्टी बघायला पाहिजे, तिथला तुम्ही नॉलेज घ्यायला पाहिजे, तिथल्या तुम्ही ज्या ज्या वस्तू असतात त्या कशा पद्धतीनं काम करतात त्याच्याविषयी तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे आणि त्या गोष्टी आपल्या शेतीमध्ये तुम्ही अवलंबायला पाहिजे. कारण की ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी चालू या कशासाठी चालू आहे, शेतकऱ्यांसाठी चालू आहे, तर तिथं आपण जायला पाहिजे. असं तर आपण खूप फिरत असतो, देवाला इकडे तिकडे फिरायला जातो, या सगळ्या गोष्टी ठीक आहे, माणसाने एन्जॉय बी करायला पाहिजे. पण आपण जे परंपरागत आपली शेती व्यवसाय आहे किंवा आपली जास्त आपला भारत देश हा जास्त शेतीवर डिपेंड आहे, तर कुठंतरी आपल्याला शेतीविषयी नॉलेज घेणं पण गरजेचं आहे. सांगण्यामागचा येतो फक्त एवढाच, आपल्या डोक्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलं की हा अशा पद्धतीने शेती केली जाते, पण याच्या व्यतिरिक्त पण अजून शेती करण्याचे खूप सारे प्रकार आहेत. पण हे प्रकार आपल्याला कधी माहिती होईल, ज्यावेळेस आपण तिथं जाऊ, त्याची माहिती घेऊ. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कसं आहे, ज्या पण वेळेस आपण एका गावामध्ये राहतो तर आपण फक्त गावापुरता, तालुक्यापुरता विचार करत असतो, पण आपल्या गावाच्या बाहेर, तालुक्याच्या बाहेर अजून किती गोष्टी नवनवीन आहे त्याची माहिती घेणं गरजेचे आहे. तेव्हाच तर आपण कुठंतरी चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. नाहीतर आपल्या डोक्यामध्ये एक मानसिकता असते की एवढ्याच गोष्टी घेऊन चालायचं, एवढंच आपलं सुखी जीवन आहे. तर तसं नाही, सध्याचा काळ खूप वाईट आहे, त्याच्यामुळे नाही का तुम्हाला काळासोबत चालावं लागत. कोणकोणत्या नवीन गोष्टी येतात त्या तुम्हाला अवलंब करावा लागत, तेव्हा आपण या मार्केटमध्ये टिकू शकतो. सांगण्यामागचा हेतू फक्त एवढाच की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त आपण कृषी प्रदर्शनला जायला पाहिजे, तिथं व्हिजिट करायला पाहिजे, तिथली माहिती घ्यायला पाहिजे. तिथं फक्त 1-2 गोष्टी नसतात, तिथं फवारण्या असतात, खतं असतात, त्यासोबत ट्रॅक्टर असतात, त्यासोबत घरगुती मशिनरी. म्हणजे तुम्ही कृषी प्रदर्शन म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या पण गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बघायला भेटतात आणि त्या कशा पद्धतीने चालतात त्याची माहिती भेटत असते. त्यामुळं या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे आणि कुठंतरी एक दिवस काढून आपण कृषी प्रदर्शनाला जायला पाहिजे आणि जास्तीत जास्त माहिती घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय, आपण जर शेती करतोय तर आपल्याला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला नॉलेज असलं तरच आपण टिकू शकतो, नाहीतर सगळेजण आपल्याला ओरबडायला बसलेले आहे. हे तुम्ही कधी पण बघा. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः अभ्यास करत चाला, म्हणजे जेणेकरून आपल्याला पण आपण कुठं अडचणी घेणार नाही. या गोष्टी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगायचं झालं, ह्या गोष्टी करत असताना ज्या पण वेळेस तुम्हाला माहिती होईल त्या गोष्टी तुम्ही आपल्या शेतीमध्ये करसाल आणि तुम्हाला नाही 100% पण तुम्हाला कमीत कमी अनुभव येईल, तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने करू शकतो. पण मग नुकसान व्हायच्या ऐवजी आपला कुठं ना कुठं कमी प्रमाणामध्ये प्रॉफिट होईल जर तुम्ही अशा पद्धतीने जर केलं. जर प्रॉफिट झालं तर आपलं जीवन पण चांगल्या पद्धतीने जगू शकतो. पण आपण आतापर्यंत काळामध्ये जी शेती करत आलेलो आहे, तुम्ही बघू शकता सगळेजणांना शेती परवडत नाही, सगळेजण म्हणताय की शेतीमध्ये खूप पैसा खर्च होतोय. पण तो का होत आहे, कारण की आपण त्याचा अभ्यास करत नाही आणि जिथं खर्च करायचा तिथं आपण जास्त खर्च करून टाकत असतो. ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला नक्की शेतीमध्ये चांगला प्रॉफिट होईल आणि आपल्याला टोकाचा निर्णय आपण घेणार नाही. आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला एक नवीन चांगली एक किक भेटत असती, आपल्याला एक चांगली ऊर्जा भेटत असते आणि आपण त्या पद्धतीने जर शेती केली तर आपण 100% यशस्वी होऊ शकतो. सांगण्यामागचा हेतू फक्त एवढाच की कुठं पण कृषी प्रदर्शन असेल, शेती रिलेटेड प्रोग्राम असेल, तुम्ही नाशिक असेल, पुणे असेल, जिथं जिथं कृषी प्रदर्शन असेल तिथं तुम्ही जायला पाहिजे, माहिती घ्यायला पाहिजे. तुम्ही माहिती घेतलेली कधीच वाया जात नाही, अभ्यास केलेला कधीच वाया जात नाही, कुठं ना कुठं आपल्याला उपयोगी पडत असतो. त्यामुळेच तुम्ही त्यामुळे तुम्ही या गोष्टी करायला पाहिजे. आपला शेती हा परंपरागत आपला व्यवसाय म्हणू शकतो आपण, किंवा आपले सगळा भारत देश शेतीवर डिपेंड आहे, तर आपण या गोष्टी करायला पाहिजे. तर चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.
अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ आणि आमच्याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला पण विसरू नका. चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.